चला मॅच इथून सुरुवात होती आहे. सेकंड मॅच आजच्या दिवसातील तुम्ही पाहताय. एकीकडे भैरवनाथ किरवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान मानगाव संघ, या दोन संघांमध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याच मैदानावरती जय हनुमान मानगाव संघ खऱ्या अर्थानं आपण पाहताय गारपोली संघाचे कर्णधार अक्षय आडप आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं, खेळाडूंचं आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून सहर्ष स्वागत करतोय. अक्षय आडप आपण या ठिकाणी आला असाल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत असेल. मॅचला सुरुवात होतीये. टॉस जिंकून किरवली टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. जय हनुमान मानगाव टीमला सलामीचे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय राहुल बद्रिके आणि नॉन स्ट्रायकिंग वरती निलेश बद्रिके. बद्रिके बंधू मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. पहिला गोलंदाजी मार्क वरती किरवली टीम कडनं तुम्ही पाहता आदित्य. पहिलं षटक घेऊन आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. बिग फाईट, बिग लढत, मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चषक 2026 च्या माध्यमातून आजच्या तिसऱ्या दिवसातील ही सेकंड मॅच. हो, ऑन साइडला फटका, फिल्डर आहेत. हो, चांगली फिल्डिंग पहा. लगेच गुडघे टेकले, बॉलला अगदी थांबवलं जाग्यावरती. फार कमी वेळा स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळी खऱ्या अर्थानं प्लेयर्स अनुपस्थित असतात त्यावेळी ती संधी मिळते. परंतु ज्या वेळी संधी मिळाली आहे त्यावेळी मात्र टीमसाठी ते 100% कमिटमेंट, आणि संधी मिळत नसेल तरी देखील टीमला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच टीमच्या पाठीमागे उभे असतात. काय बॉल इथून मात्र डिलिव्हर केलाय गोलंदाज आदित्यनं. ही ओळख आहे या गोलंदाजाची. वेगानं चेंडू फेकत असतो, फलंदाजाला डॉमिनेट करत असतो, अगदी बॅकफूट वरती ढकलत असतो. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा हा गोलंदाज नेहमीच किरवली टीम साठी राहिलाय. डॉट बॉल फेकलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आदित्य किरवली टीम कडे. राहुल बद्रिके सारखा एक विस्फोटक आणि सध्याच्या या हंगामामध्ये भन्नाट टच मध्ये हो खोलामध्ये टाकलाय, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी अमित पाहायला मिळतात. एक चांगले फिल्डर किरवली टीमचे. त्यांच्या हातामध्ये बॉल आलाय, तिथून मात्र एक सिंगल आल्यानंतर इथून जर पाहायला गेलं तर तिसऱ्या बॉल वरती ते अकाउंट ओपन झालंय मानगाव टीमचं. एक धाव ही धाव फलक्यावरती पाहायला मिळतीये. आणि आता सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय मानगाव गावचा बायकर मॅन निलेश बद्रिके ऑन स्ट्राईक. याच मैदानावरती अगदी अगोदरच्याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा ती किताब, आणि आता मात्र पुनश्च एकदा गावदेवी चषक 2026 साठी मात्र तो सज्ज झालाय. सॅकिंग एंडवरती तुम्ही त्याला पाहताय. चौथा बॉल फेस करेल आदित्यचा. ओ, पडल्यानंतर आतमध्ये आला हलक्या हातानं. बॅक टू द बॉलर. काय कमालीची गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पडल्यानंतर बरोबर आतमध्ये झालाय. अगदी ऑफ कटरचा वापर इथून करत असताना कटर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून हा चौथा बॉल देखील डॉट बॉल आलाय. एक सिंगल धाव आली आहे राहुलच्या बॅट मधून. त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर निलेशच्या विरोधामध्ये देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. दुसरी मॅच आजच्या दिवसातील. हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट लाईनच्या बाहेरून गेला. बरोबर लाईन ओळखली, पिचिंग ओळखली, आणि त्याच्यानंतर मात्र पंचांनी तो व्हाईट बॉल दिला. व्हाईटचा एक सिंगल धाव आल्यानंतर 2 धाव फलक्यावरती आलात मानगाव टीमच्या. एक कडा संघर्ष या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटपर्यंत ही मॅच, शेवटच्या बॉल पर्यंत या मॅचचा निकाल हा जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम चांगल्या आहेत. ओ, फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा वरून. सीमा पार भव्य षटकार, शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम इथे मात्र केलाय निलेश बद्रिकेनं.
अगोदरचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता, त्याला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना सन्मान दिला, परंतु त्याच्यानंतर त्याच्या स्लॉट मध्ये आलाय आणि त्याने मात्र सरळ पार्किंग प्लॉट मध्येच पाठवलाय. देखना फटका पाहायला मिळाला. क्रिकेट मधील सगळ्यात सेफ फटका म्हणजे अगदी आपण पाहताय जो सेट डाईव्हचा तोच पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि 8 धावा धाव फलकावरती आल्यात. हो पाठीमागे शॉट फाईन लेग मध्ये फिल्डर आहे, त्यांच्याकडनं फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली. बॉल आता तो निसटलाय, परंतु एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय 9. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती मानगाव टीमच्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात झाली मानगाव टीम कडनं. एक षटकार आलाय निलेश बद्रिकेच्या बॅट मधून. आदित्यनं अगदी जर पाहायला गेलं तर 5 चेंडू इकॉनॉमिकलच टाकले होते, परंतु तदनंतर गोलंदाजी मार्क होती. तुम्ही पाहताय सुमितला गोलंदाजी मार्क वरती पाहताय. सेकंड ओव्हर मध्ये समोर निलेश बद्रिके. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या धावफलकावरती 9 आले. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. अगदी जर पाहायला गेलं तर टार्गेट सेट करायचंय मानगाव टीमला. एका ओव्हर मध्ये 9 आल्यात. इथून टार्गेट किती धावसंख्येचं सेट केलं जाईल. हो खोलामध्ये टाकलाय, ड्राईव्ह केलाय. हो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने निघाला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा पार. निलेश बद्रिकेच्या बॅट मधून आलाय चौकार. जबरदस्त फटका. बरोबर ओळखलं होतं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर थोडेसे वाईड आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं तर डीप मध्ये फिल्डर नाही आहेत आणि बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनच मात्र बॉलला काढलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचली आहे ती मात्र 13 वरती. 13 धावा धावफलकावरती. सुमितच्या पहिल्या बॉलवरती चौकार. हो कमी गतीने टाकलाय, चेंज ऑफ पेस. हो तिथे फंबल होत आहे, फिल्डर आहेत परंतु एक धाव का बचावू शकत नाहीयेत. एक धाव आली आहे. एका धावानं धावफलक 14. सुमितनं मात्र आता थोडीशी खऱ्या अर्थानं आपल्या बोटातली जादू दाखवली आहे. कमी गतीने टाकला, बरोबर बोट फिरवली. बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील घेतला. हलक्या हाताने स्केअर करत असताना गलीमध्ये बरोबर त्या ठिकाणी फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल गेला. एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचला अगदी आपण पाहताय 14 वरती. बीकी मोरे पुरस्कृत मानगाव संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मुंबई पोलीस व पुण्यामध्ये टाकलाय, दूर भरून केलेत. डीप मध्ये बॉल चाललाय. निलेश त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फिल्डिंग. एक चपल क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच पाहिलं जातं निलेश यांच्याकडे. चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळते आणि त्यांचं अगदी एफर्ट्स हे नेहमीच फिल्डिंग मध्ये चांगलीच राहिलेत. ज्या पद्धतीनं कॅचेस कव्हर करतात, ज्या पद्धतीनं बॉलला कॅरी करतात, चांगली फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 15. सुमितला पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता मात्र चांगली बॉलिंग चालू आहे. हो पुढे सरकले होते, डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बरोबर फॉलो केलं. आता तेजस बडेकरला खऱ्या अर्थाने इथून टेन्शन आलंय. बॉल आता तो निसटलाय. निलेश बद्रिकेची ती विकेट, ती बहुमूल्य विकेट मिळाली असती का. आणखीन एक डॉट बॉल 15 वरती. पहिल्या बॉल वरती चौकारानं सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर गोलंदाज सुमितनं ज्या पद्धतीनं अगदी स्वतःला सिद्ध केलंय, अगदी पाठीमागचे 3ही बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. हे कमबॅक फार महत्वाचं असतं. हो यावेळी हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये पकडली एक कॅच. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान मानगाव टीमला. फलंदाज बाद होईल निलेश बद्रिके. आक्रमक फलंदाज आहे, 50 टच मध्ये. सध्याच्या हंगामामध्ये जर पाहायला गेलं तर याच फलंदाजाची जास्त चर्चा होताना पाहायला मिळाली आणि तोच आता इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. निलेश बद्रिके बाद झाला. पहिला आदरा मिळतो मानगाव टीमला. काय बॉलिंग केली आहे.
गोलंदाज सुमितनं पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जो कॉन्फिडन्स घेऊन उतरला ना, त्याच्यानंतर मात्र पाठीमागे पाहिलंच नाही आणि मात्र ती विकेट त्याला हवी होती. त्या विकेटच्या शोधामध्ये तो होता आणि बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी थोडेसे वाईडिश होते. निलेश त्यांनी पकडली एक कॅच. विकेट आली है 15 वरती 1. मानगाव टीम बैटिंग करती है. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक तुम्ही पाहताय. नवनाथ तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मानगाव टीमची 11च्या 11 खेळाडू इथून बॅटिंग करू शकतात. इतकी चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आणि आता मात्र नवनाथ सुमित गोलंदाजी मार्कवरती निघाला. ओ मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. नो मॅच लँड मध्ये बॉल. तोपर्यंत धावा मिळतील इथून 2. अगदी जर पाहायला गेलं तर एसटी रक्षक देखील जागेवरती थांबले. फिल्डर दूरवरून येतील तोपर्यंत बॉल अगदी सेफली लँड झालाय. बॉलनं लँडिंग केली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 17 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती आला जय हनुमान मानगाव टीमच्या त्या मात्र 17. मानगाव टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 17 धावा धावफलकावरती. विकेट 1 आली आहे. किरवली टीमच्या अगेन्स्टची फाईट आहे. टॉस जिंकला तेजस बडेकरनं. निर्णय घेतला फिल्डिंगचा. फिल्डिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 17 धावा खर्च केल्यात. जे निर्णय अगदी जर पाहायला गेलं तर योग्यच ठरलाय तेजस बडेकर यांचा. मुगाई माता मुक्पेकरांचं हे मैदान आणि मुक्पेकरांना एक गोष्ट मात्र चांगलीच केली. आणखीन एक मैदान त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला सराव करायचा जर झाला तर तुम्ही त्या विकेट वरती करा. म्हणजे या मैदानावरती तुम्हाला सराव करायला ती जागाच नाहीये. बघा ज्यावेळी मॅच असेल साईडलाच मैदान आहे तिथं जा. थोडेसे सराव करा. बॉडी स्ट्रेच करा. गोलंदाजीची प्रॅक्टिस करा. फलंदाजीची प्रॅक्टिस करा आणि मग मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरा. म्हणजे तुमची बॉडी देखील गरम राहील. आणि ते काम चांगलं केलंय मुक्पेकरांनी. त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण की बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती होतात. जसे शर्यतीमध्ये देसाईचं मैदान म्हटल्यानंतर सावली मैदान, तसं हे क्रिकेट मधलं सावली मैदान मुगाई माता मुक्पेचं. ओ फटका दूर भरून केलाय. गॅप मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये चाललाय. ओ चांगली फिल्डिंग. अडवलाय डीप मध्ये. फेकी देखील अचूक पाहायला मिळतीये. धावा मिळतील 2. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 19 वरती. 19 धावा धावफलकावरती. संकेतचं षटक गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक यंगस्टर, आणखीन एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. हो दूर वरून फटका लॉब केलाय. डीप मध्ये निलेश कडनं चुकी झाली. कॅच ड्रॉप. सेफ फॅन खऱ्या अर्थानं आपण पाहताय किरोली टीमचा. परंतु यावेळी चुकी करत असताना कॅच ड्रॉप झाली आहे. राहुल भद्रिकेला जीवदान मिळालाय. आता त्या जीवदानाचा फायदा उचलेल का हे इथून मात्र पाहावं लागेल. अगदी बरोबर आता जाल्यामध्ये अडकवलं होतं राहुल भद्रिकेला देखील. बरोबर शॉर्ट बॉल टाकला होता. कमी गतीने टाकला होता. फिंगर रोल केले होते आणि तो टर्न खऱ्या अर्थानं ओळखू शकला नव्हता राहुल भद्रिके. परंतु निलेशनं त्या ठिकाणी चुकी केली. कॅच ड्रॉप झाली. धावा मिळाल्या 2. 21 धावा धावफलकावरती. या छोट्या छोट्या चुका जरी वाटत असतील परंतु या मागण्या ठरू शकतात. यावेळी पुढे सरकले. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. ऑफ कटरचा वापर केला. फॉलो करायचं होतं गोलंदाजाला परंतु गोलंदाजानंच फॉलो केलं फलंदाजाला. डॉट बॉल आला संकेतचा. तिसरा षटक संकेतचा महत्वपूर्ण. हो पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. राहुल भद्रिके करतोय तरी काय आता हा प्रश्न इथून संपूर्ण डगआउटला देखील पडला. कारण की ज्या पद्धतीने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असतो गोलंदाजाच्या मेरिट नुसार खेळत असतो परंतु इथे पूर्णपणे गोलंदाज संचावरती हावी ठरलेत. संकेतनं मात्र टाकले 2 डॉट बॉल. पहिल्या 2 बॉल वरती 2 डबल आल्या. एक कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर मात्र
संकेतनं आता कमबॅकला सुरुवात केली आहे. ओ बॅची लिडिंग एज शॉट थर्डमॅनला पकडली कॅच. राहुल बद्रिके आउट. हा दबावच होता राहुल बद्रिकेवरती, कारण की डॉट बॉल आले होते. तो दबाव कमी करायचा होता, तर मात्र मोठा फटका अपेक्षितच होता. आता डगआउट मधनं देखील आवाज येत होता. मग डगआउट शांत करायचं होतं, तर मात्र त्याला मोठा फटका मारायचा होता. आणि तो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये लिडिंग एज घेतली आणि फलंदाज राहुल बद्रिके बाद झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो विकी मोरे. मैदानाच्या आतमध्ये मुंबई पोलीस स्ट्रायकिंग एंड वरती. धावसंख्या धावफलक्यावरती 21 आहे. 21 धावा धावफलक्यावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान मानगाव टीमच्या विकी मोरे पुरस्कृत जय हनुमान मानगाव संघ व दूरवरून खेळलेत. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चाललाय. अमित त्या ठिकाणी आला. चांगली फिल्डिंग अमितची पाहायला मिळते. चपल चिता म्हणून ओळखला जातो या खेळाडूला. या टीम कडनं फिल्डिंग करत असताना सातत्यानं प्रॅक्टिस या खेळाडूची राहिली आहे. एक सिंगल आली. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 22 वरती. 22 धावा धावफलकावरती आल्यात. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. 3 ओव्हर मध्ये मानगाव टीमची धावा धावफलकावरती 2 बाद, त्या 22 आल्यात. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 1 ओव्हर मध्ये आता मानगाव संघ देखील हायच म्हणत असेल की मात्र किमान 10+ धावा या धावफलकावरती ऍड व्हायला फार गरजेचं राहील. तीन ओव्हर मध्ये 22 धावा आल्यात. शेवटचं षटक स्लॉगरला सुरुवात झाली आहे. स्लॉगर मध्ये हाणामारी होईल का, की इथून मात्र राज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये आणखीन एक यंगस्टर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे यंगस्टर घडवलेत किरवली टीमनं. ओ विकी मोरेचा तडाखा. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नरला, सीमा रेषेच्या पलीकडे. ताकद दाखवले विकी मोरेनं. ठोकलाय षटकार. पहिला बॉल राजचा फेस करत असताना आडवा बाट मधून हा षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हीच ताकद आहे, ही ओळख आहे या फलंदाजाची. अगदी आपण पाहताय आता खऱ्या अर्थानं 28 धावा धावफलकावरती. सध्याचं बिझी शेड्यूल असं जास्त वेळ क्रिकेटसाठी देता येत नाही, परंतु ज्या ज्या वेळी संधी मिळते त्या त्यावेळी संधीचं सोनं तर करणारच, कारण की क्रिकेट वरती प्रचंड प्रेम आहे. आणि इथून मात्र एक सिंगल धाव पाहायला मिळते. ती गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. धाव मिळतील. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते 29. मोठा फटका तर हवाच होता आणि तोच मात्र विकी मोरेच्या बाट मधून आला पहिल्याच बॉल वरती राजचा. वो दूरवरून खेळलेत, परंतु अगदी मिस टायमिंग देखील येतोय. सीमारेषेच्या पलीकडे हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार नवनाथच्या बाट मधून आलाय. आणखीन एक जबरदस्त षटकार, जबरदस्त फटकेबाजी आता मानगाव टीम कडनं पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये स्लॉगरला सुरुवात झाली आणि स्लॉगरच्या ओव्हर मध्ये स्लॉगरच्या षटक्यामध्ये ही आक्रमक बॅटिंग करत असताना मानगाव टीमचे दोन्ही धुरंधर आपल्याला पाहायला मिळतात. विकी मोरे आणि नवनाथ दोघांचे बाट मधून एक एक षटकार आलाय. एक एक षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल तुम्ही पाहताय 35 धावा धावफलकावरती. थोडेसे कान मंत्र देत असताना आता आपण पाहताय थोडस आता समजवलं जाईल, कान मंत्र दिलं जाईल. चुकीचे बॉल इथून डिलिव्हर्ड झालेत, त्याच्यावरती आक्रमण झालंय. मग एखादा इथून चांगला बॉल तर टाका बस लागेल. गोलंदाज राजला, कमी वयाचा गोलंदाज आहे. हो यावेळी अगदी आपण पाहता टपलीस मारली आहे. रॅकेट शॉट. ओ फिल्डर कडनं चुकी. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. नवनाथला मिळालाय चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या
इथून मात्र फ्लाय होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 39. त्याच धावगतीकडे त्याच धावसंख्येकडे खऱ्या अर्थाने जय हनुमान मानगाव संघ पाहत होता. 3 ओव्हरमध्ये फक्त 22च धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र धावा येतील का नाही हा प्रश्नचिन्ह देखील उभा होता मानगाव टीम समोर. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. नवनाथ हो फुलटॉस बॉल दिलाय, बॉल बरोबर चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक देखना स्ट्रोक, षटकार. प्रत्येक बॉल वरती तो आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल वरती तो समाचार घेताना पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हर मध्ये आता तेजसला देखील हाच प्रश्न पडलाय, चुकी झाली की काय, कारण की बरेचसे गोलंदाज या टीमकडे उपस्थित असताना इथून मात्र शेवटचे षटक ते राजकडे दिलं आणि त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आला. स्वतः तेजस देखील चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु इथे जर पाहायला गेलं तर राजकडे ते षटक सोपवलं आणि त्याच्याच विरोधामध्ये आक्रमण झालं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचली आहे ती 45 धावा धावफलकावरती येत. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 45 धावा धावफलकावरती. याच टोटल कडे पाहत होती जय हनुमान मानगाव टीम. ही टोटल मात्र धावफलकावरती येईल का, ती टोटल धावफलकावरती क्रॅम्प आलंय का. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील आणि थोडेसे त्या ठिकाणी आपण पाहता दुखापत झाली आहे. गोलंदाज राजला पायाला क्रॅम्प आला आणि आता मात्र त्या ठिकाणी विचारपूस चालू आहे. जर जास्त दुखापत असेल तर मात्र राज तुम्ही बाहेर या, कारण की एकच बॉल बाकी आहे. पहिले स्वतःला सावरा. क्रिकेट तर आपल्याला खेळायचंच आहे, परंतु पहिले आपली सेफ्टी ही महत्वाची आहे. क्रिकेट खेळत असताना या गोष्टीची जास्त काळजी घ्या, कारण की आता उन्हाचा प्रभाव देखील वाढलाय. ज्या ज्या वेळी तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटेल त्या त्यावेळी तुम्ही पाणी मागून घ्या, परंतु पाणी आवश्यकता असल्यानेच मागवा, नाहीतर पाण्याच्या नावावरती टीम मीटिंग साठी पाणी मागवू नका. तुम्हाला खरंच पाण्याची आवश्यकता आहे, आमचे आयोजक तुमच्यासाठी पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जरूर येतील, परंतु तुम्ही पाणी ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्यावेळी मागणी करा, कारण की आता ऊन वाढलंय. चला 12वा प्रतिनिधी 1 बॉल साठी मैदानाच्या आतमध्ये चला.
45 धावा झाल्यात. एक शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. थोडासा क्रॅम्प आला गोलंदाजाला, तो बाहेर आला. ओ फटका, शेवटच्या बॉलवरती अप्रतिम फिनिशिंग टच दिली आहे. फलंदाज नवनाथनं टोकलाय. शेवटच्या बॉलवरती देखील षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 51 धावा धावफलक्यावरती. अर्धशतक खऱ्या अर्थानं जय हनुमान मानगाव टीमचं इथून कंप्लीट झालंय. 51 धावा धावफलक्यावरती आहेत आणि आता मात्र किरवली टीमला इथून धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 52 चं टार्गेट आहे. ठेवा, कारण की यातील विनिंग संघ तो तुमच्या समयामध्ये ती नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची खेळणार आहेत. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होती आहे. पाठलाग करायचा आहे 52, अर्थातच 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी किरवली टीमचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमित भोईर आणि त्याच्या साथीनं तेजस बडेकर हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तुम्ही पाहता. तेजस बडेकर यांना नॉन स्ट्राईकिंगवरती अमित भोईर आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती मानगाव टीम खेळणार निलेश बद्रिके P1च्या षटकामध्ये तुम्हाला इथून पाहायला मिळतात. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे येणाऱ्या 24 बॉल मध्ये इथून आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होती आहे. पहिला बॉल घेऊन निलेश बद्रिके तेजसच्या समोर. हो, पहिला हाफ ट्रॅकर होता, पडल्यानंतर अगदी उचली घेतली, बाउन्स मिळाला, वाईट बॉल आला, पंचांनी लगेच वाईट दिला. स्क्वेअर लेग पंच सांगतायत की 1 बाउन्स आहे, म्हणजे आता तुम्ही या षटकामध्ये आणखीन एक बाउन्सर टाकू शकत नाहीये. जर आणखीन एक बाउन्सर आला तर मात्र तो नो देखील घोषित केला जाईल. पहिला बॉल वाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव आली आहे. हो, शॉर्ट बॉल होता, हुक केला, इनफिल्डच्या वरून आहे, डीप मध्ये बॉल चाललाय. गती थोडी कमी झाली आहे परंतु फरक पडणार नाहीये, कारण की ताकद होती या फटक्यामध्ये. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. तेजस बडेकरच्या पाठमधून चौकार. चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 5 वरती.
पाठलाग चालू आहे 52 धावसंख्येचा. सुरुवातीला मानगाव संघ थोडासा अडकलत होता, सुरुवात थोडीशी अडकलत झाली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली नवनाथ आणि विकी मोरेनं, त्याच धावा खऱ्या अर्थाने इथून धाव फलकावरती अगदी आपल्याला फ्लाय होताना पाहायला मिळाल्यात. 52चा टार्गेट ठेवलाय, हो कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका, धावा इथून मिळतील 4, चौकार. बरोबर अगदी आपण पाहायला गेलं तर बॅकफुटला येऊन मात्र हा फटका इथून खेळला तेजस बडेकरनं. आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक चौकार येताना निलेश बद्रिकेवरती आक्रमण स्वीकारलंय. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना तेजस बडेकरला तुम्ही पाहताय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतीये ती मात्र 9 धावा धाव फलकावरती. 52चा पाठलाग करायची, सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. निलेश बद्रिकेला कमबॅक हवा तर कमबॅक करावा लागेल. हो यावेळी खोलामध्ये टाकलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे. डीप मध्ये बॉल थोडासा कमी झाला आउटफील्ड मध्ये, तोपर्यंत धावा इथून मिळतील त्या 2. 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक निलेश बद्रिकेचं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर थोडस महागडच चाललंय. 11 धावा धाव फलकावरती आहेत. हो चांगला बॉल, चांगला बॉल. ह्या बॉल साठी खऱ्या अर्थानं तो प्रयत्न चालू होता निलेश बद्रिके यांचा, परंतु तो बॉल, तो टप्पा, ती अचूकता मिळालीच नव्हती. परंतु यावेळी अगदी अचूक टप्प्यावरती तो नियंत्रण देखील पाहायला मिळालं आणि आला डॉट बॉल. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 बॉल मध्ये तेजस बडेकरनं दादागिरी दाखवली, परंतु आपल्या गोलंदाजीची धारदार कामगिरी आणि आपल्या गोलंदाजीतली दादागिरी आता मात्र दाखवतोय गोलंदाज निलेश बद्रिके. टाकले 2 डॉट बॉल. हो ड्राईव्ह केलाय कव्हरच्या बाजूनं, बॉल चालला डीप कव्हरला, सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4, चौकार. धावसंख्या या चौकारानंतर जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थाने ही सुरुवात हवी होती किरवली टीमला, ती सुरुवात मिळाली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा बनवल्यात, ते मात्र 15 धावा धाव फलकावरती आल्यात एका ओव्हर मध्ये. चला टीम मीटिंग करू नका, प्रत्येक ओव्हर मध्ये टीम मीटिंग करू नका. एका ओव्हर मध्ये 15 धावा आल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज नवनाथ ज्यानं बॅटिंग दमदार केली आहे मानगाव टीम साठी, तोच नवनाथ आता गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या नवनाथच्या बॅट मधून तब्बल 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 बॉल मध्ये 24 धावा बनवणारा नवनाथ गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुल करायचा होता, मिस टायमिंग, पाठीमागे चाललाय. राहुल बद्रिकेने पकडली एक कॅच. अमित भोईरची गोल्डन विकेट मिळाली आहे. अकाउंट देखील ओपन झालं नाहीये अमित भोईरचं. 0 धावसंख्या बनवून मैदानाच्या बाहेर, नाराज हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येत असताना आता ही मॅच खऱ्या अर्थानं ही महत्वाची होती त्याच्यासाठी. या मॅच मध्ये त्याला इथून इनिंग बिल्डअप करणं फार गरजेचं होतं,
पार्टनरशिप इथून मात्र महत्वाची होती, परंतु तो बाद झालाय. अमित भोईर बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. विकेट आली आहे. फलंदाज अमित भोईर बाद झालाय. पहिली विकेट किरवली टीमची. नवनाथनं मात्र ती बिळवली आहे. हो, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील. पंच सांगतायत की इथून ऑफ स्टंप मिस करताय. अगदी जर पाहायला गेलं तर लेग बाईटची ती सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 16 वरती. सेकंड ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी चालू आहे नवनाथची. तर कमबॅक नवनाथला करायचं आहे, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या तब्बल 15. मग सेकंड ओव्हर मध्ये त्या धावा थांबवायच्या आहेत आणि ती कामगिरी त्याची चालू आहे. हो, फटका या ठिकाणी आपण पाहताय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. हो, फटका निखिलच्या बाट मधून कव्हरच्या वरून केलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी जागा मिळाली होती फटक्यासाठी. आकुल टप्प्याचा बॉल होता बाहेर निघणारा. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर थोडेसे पुढे सरकले. जागा बनवत असताना हा चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अगदी आपण पाहता 21 वरती. 21 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किरोली टीमच्या त्या खात्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या तब्बल 15. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहता पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर लेग बाईटची एक सिंगल. मग तेजसच्या बॅट मधून एक सिंगल आली आणि आता निखिलच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. हो, शॉर्ट ऑन फुल केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहेत. हो, सेकंड अटॅम्प्ट मध्ये पकडली आहे कॅच. अंतर कव्हर करू शकले नाहीयेत. मिस टायमिंगच राहिलाय. ताकदच जनरेट झाली नाहीये आणि इथून मात्र आणखीन एक विकेट नवनाथला मिळाली आहे. दुसरा धक्का मिळतोय किरवली टीमला. 21 या धावसंख्येवरती निखिल देखील बाद झालाय. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका अलॉंग दी कार्पेट निघाला. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आलेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. एक धाव आली. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 22 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे अजूनही आता इथून 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत किरवली टीमला. त्या मात्र 30. 12 बॉल मध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता कोणता गोलंदाज खऱ्या अर्थानं त्या तिसऱ्या ओव्हर मध्ये ती गोलंदाजी करेल. इक्वेशन जर पाहायला गेलं तर एका ओव्हर मध्ये 15 धावा इथून जर आल्या तर किरवली संघ मात्र तो विजय संपादित करताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्या 15 धावांसाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ती झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. आता इथून जर पाहायला गेलं तर अमित भोईर देखील बाद झाला. निखिल देखील बाद झाला
आता इथून तेजस बडेकर आणि निलेश यांच्यावरती ती जबाबदारी आहे, परंतु तेजस बडेकर हा नॉ स्ट्राईक एंडवरतीच राहिला, त्याला जास्त स्ट्राईक मिळालीच नाहीये. त्याला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. या 12 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या असतील तर जास्तीत जास्त स्ट्राईक ही मात्र तेजसकडे राहणं हे देखील आता गरजेचं असेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल हरी गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव गावदेवी चषक 2026 आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि या तिसऱ्या दिवसामध्ये चालू असलेली दुसरी मॅच. इथून मात्र बॉलला सोडून दिलाय, व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 23 धावा धावफलकावरती. हारीनं पहिला बॉल आवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो जास्त बाहेर निघाला आणि तिथून मात्र ते एक्स्ट्राची धाव आली आहे. 23 धावा धावफलकावरती आल्यात. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 29 बनवायचे आहेत अजूनही 12 बॉलमध्ये. हो, फटका मिस टायमिंग आहे, हवेमध्ये होता, लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये निलेश बद्रिके ते फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी थोडीशी खराब होती परंतु तेजसला धाव नको आहे, त्याला स्ट्राईक त्याच्याकडे हवी आहे. एक धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 24 वरती 24 धावा धावफलकावरती, जे अजूनही जर पाहायला गेलं तर 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 11 बॉल आणि 28 धावसंख्येचे इक्वेशन आलंय. 11 बॉल 28 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हरीनं खऱ्या अर्थानं पहिला व्हाईट बॉल टाकला, त्याच्यानंतर मात्र ती सिंगल आली आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती तेजस बडेकर ज्यानं सुरुवात करून दिली आपल्या टीमला या 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. हो, दूरवरून केलेत. अगदी आपण पाहताय लवकर बॅट मात्र निघाली आहे, त्याच्यानंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला आणि इथून जर पाहायला गेला तर तो डॉट बॉलच पाहताय. चांगली बॉलिंग हरीचे इथून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर नवनाथनं कमबॅक केलं, 7 धावसंख्येचं षटक, त्याच्यामध्ये 2 विकेट्स आणि आता मात्र हरी देखील आपण पाहताय नवनाथनं दिलेले कान मंत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 धावा त्याचा आल्यात, एक डॉट बॉल आला, एक सिंगल बॅटच्या साह्याने एक व्हाईटची धाव आली आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकामध्ये 24 आहे. 28 बनवायच्या आहेत 10 बॉलमध्ये. हो, लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला किलून काढला, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, डीप मधनं फिल्डर वेगानं धावत येतात, मिसफील्ड झाली आहे परंतु बॅकअप आहे. तोपर्यंत 2च धावा इथून पाहायला मिळतात. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचताय ते मात्र 26 वरती. 26 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहेत. एकात 2 मोठे फटके ते अपेक्षित आहेत आता किरवली टीमला. या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे, त्या 3 बॉल मध्ये एकात 2 मोठे फटके जर आले तर कदाचित हे इक्वेशन थोडस भेगलं पाहायला मिळेल. कारण की आता जर पाहायला गेलं तर 9 मध्ये बनवायचे आहेत, त्या मात्र 26 धावा. 9 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता या 3 बॉल मध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा शेवटच्या ओव्हर मध्ये कमी राहतील. ओ, बॅटची कडा, फलंदाज तेजस बडेकर आउट. मोठी विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. तेजस बडेकर विकेट आली आहे तेजस बडेकर बाद. आता येणारे 8 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता. दुखापत अगदी जास्तच त्या ठिकाणी गोलंदाजाला दिसते, कारण की प्रत्येक बॉल वरती आपण पाहिलं
हो दूरवरून पुन्हा एकदा खेळलेत बॉल आता तो निसटला. यस नो पाठवलंय परत निलेशला. धाव इथून मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉलच मोठ्या प्रमाणामध्ये इथून पाहायला मिळतात. धाबा इथून मात्र येतानाच पाहायला मिळत नाहीयेत. 7 बॉल आता बाकी आहेत. 7 बॉल मध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक बॉल या मॅचचा. या बॉल वरती या मॅचचं पूर्णपणे चित्र अवलंबून आहे. षटकार आला तर 20 राहतील, चौकार आला तर 22 राहतील. हो फुलटॉस बॉल दिलाय समोर गॅप मध्ये केलाय. बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार आलाय. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 22. 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि सॅकिंग एंडवरती निलेश आपल्याला इथून पाहायला मिळतील. निलेशकडे ती खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. निलेशकडे खऱ्या अर्थानं ती ताकद आहे. निलेश ते करू शकतो. 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येचं हे समीकरण तो सोडवू शकतो. परंतु आता गोलंदाज हा कोणता असेल मानगाव टीम कडनं हे देखील पाहावं लागेल. या 6 धावसंख्येचा 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी कोणता गोलंदाजाचा वापर आता इथून केला जाईल हे देखील पाहावं लागेल. सहा बॉल मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्या 22 धावा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्या शेवटच्याच ओव्हर मध्ये आल्या होत्या. 6 बॉल मध्ये तब्बल 29 धावा आल्या होत्या आणि आता मात्र इथून 6 बॉल मध्ये किरवली टीमला 22 बनवायचे आहेत. म्हणजे समीकरण जर पाहायला गेलं तर मात्र जास्त अवघड नाहीये. परंतु आता ते समीकरण इथे अवघड केलं जाईल का की सोपं केलं जाईल हे पाहावं लागेल. 6 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. राहुल बद्रिके गोलंदाजी मार्क वरती. समोर पाहत आहे निलेश. पहिला बॉल हवा आता थोडीशी वेगानं वाहतीये मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 22. हो पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे लॉंग ऑन मध्ये. 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती तो आक्रमक फटका पाहायला मिळाला निलेश यांचा. परंतु तो अगदी मिस टायमिंगच राहिला आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे राहुल बद्रिकेला. आता नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहताय संकेत 6व्या क्रमांकावरती. 6व्या क्रमांकावरती संकेत. 5 मध्ये 22 बनवायचे आहेत. तीस धावा धावफलक्यावरती आहेत. 5 मध्ये 22 बनवायचे आहेत. बाबन्नचा पाठलाग आहे. व दूरवरून केलेत. बाटची एज घेतली आहे. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट आल्यात 2 राहुल बद्रिकेनं. शेवटच्या ओव्हर मध्ये 22 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 2 बॉल वरती 2 महत्वपूर्ण धक्के दिलेत ते किरवली टीमला. निखिल बाद झालेत. निलेश बाद झाले आणि आता मात्र संकेत देखील बाद. आता नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आता खऱ्या अर्थानं हा प्रेशर आहे मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती. कारण की इथून जर पाहायला गेलं तर त्या धावा बनवायच्या आहेत. त्या धावा बनवत असताना ते मोठे स्ट्रोक हवेत. ते मोठे स्ट्रोक थांबलेत ते आलेच नाही. आउटसाइड लेग स्टंप. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल 31 म्हणजे 21 बनवायचे आहेत. 4 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच बाकी आहे. एकात 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पदार्पण होऊ शकतो. हो जास्तच उचली घेतली आहे पंचांनी. ते पुन्हा एकदा व्हाईट बॉल दिला. बरोबर डोक्याच्या वरूनच बॉल निघून गेलाय.
ते पंचांनी ओळखल्यानंतर लगेच व्हाईट बॉल दिला. एक्स्ट्राची धाव आणखीन एक आली आहे. 32 आल्यात म्हणजे आता 4 मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता. 3 मोठे फटके जर आले तरी मॅच इथून बनू शकते. शुभेच्छा बाट मधून येतील का हे देखील इथून पाहावं लागेल. 4 बॉल. हो फटका तर चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चाललाय. गती थोडी कमी झाली आहे. फिल्डर पोहोचील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा पार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 16 धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या ओव्हर मध्ये आलेल्या त्या धावा त्या आता कुठंतरी डोकेदुखीच धरली आहे किरोली टीमची. हो पुन्हा एकदा खराब बॉल. आणखीन एक वाईटची धाव. आता 3 बॉल 15 ची आवश्यकता आहे. 3 बॉल 15. हो दूरवरून केले. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा वाईट साठी ती अपील केली जाते परंतु पंच सांगते डॉट बॉल आहे. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 15. आज उशिराने खऱ्या अर्थाने आपण पाहताय निवृत्ती दाखल झाले आणि त्यांची कमी ही किती खऱ्या अर्थाने टीमला भासते आहे ते आता इथे मैदानावरती चित्र स्पष्ट झालंय. कारण की शेवटचं षटक निवृत्ती जर असते तर त्यांच्याकडे असतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत कामगिरी केली आहे बॅटिंग देखील दमदार करतायत. मग हे चित्र ही धावसंख्या कुठेतरी वेगळी पाहायला मिळाली असती का या सगळ्या गोष्टी देखील इथे अगदी स्पष्ट होताना. ब्लाइंग स्ट्रोक केला आणि इथून मॅच जिंकली आहे. विकी मोरे पुरस्कृत. जय हनुमान मानगाव टीम न कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम किरवली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. बॅटिंग करत असताना 5 बॉल मध्ये 24 धावा आणि बॉलिंग करत असताना